20 जानेवारीचं अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला शेवटचा दिवस होता आणि सुरुवात झाली ती मुंबई ठोक मोर्चाची। मराठा समाजाने हाक दिलेली की चलो मुंबईची आणि त्यानंतर मात्र मनोज जरांगे अगदी आक्रमक झालेत आणि त्यानंतर सरकारद्वारे दोन निर्णय घेण्यात आले। पहिलं असं की त्या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्ही हे तुमचं आंदोलन थांबवा, मुंबईला येऊ नका, आणि दुसरं असं की मनोज जरांगेंसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात यावा नाही। कोणीच भेटायला गेलं नाही, कोणी चर्चा केली नाही, मात्र अपवाद वगळता बच्चू कडू असे एकमेव आमदार दिसत आहेत जे सत्तेत राहून सुद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। बच्चू कडू यांनी एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की मला ना त्यांचं एकच पटलं की त्यांनी थेटपणे सांगितलं की कानात कोणीच काहीच बोलणार नाही, जे बोलायचं आहे ते ओपन बोला, आणि तेच मला आवडलं। आणि त्यानंतर बच्चू कडू आपल्याला बघता येईल की सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा जाब विचारतात की तुम्ही असं का केली नाही, कुणबी नोंदी ज्या सापडल्या आहेत तुम्ही दर्शवा ना। त्यानंतर बच्चू कडू यांनी पूर्णपणे असं बघता येईल आपल्याला की मनोज जरांगे पाटील यांच्या मागं खंबीरपणे उभे आहेत ते, आणि मनोज जरांगे पाटील कोणत्या बड्या नेत्यांना रिस्पॉन्स देत नाहीत, मात्र बच्चू कडूंना रिस्पॉन्स बरोबर जे आहेत ते मनोज जरांगे पाटील देत आहेत। त्याचा हा फायदा बच्चू कडूंना कसा होणार आहे, कारण सरकारचा इगो ब्रेक होतोय, कारण स्वतःचाच आपल्या गटातील एक नेता जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जातोय आणि या ठिकाणी सरकारी सिस्टीम हतबल होत आहेत। त्यामुळे याचा मोठात मोठा फटका बसतोय तो सरकारांना। आणि त्याबरोबरच आता एक हाक अशी दिलेली की शिष्टमंडळाशी सुद्धा चर्चा मनोज जरांगे पाटील करणार नाही, योग्य तो मार्ग काढा, त्याशिवाय होणार नाही। आता 26 जानेवारीला आहे ना जो आझाद मैदानाचा पट्टा आहे आणि छत्रपती शिवाजी पार्कवर दोघंही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। असं सांगण्यात आलेलं आहे की आता जे आंदोलन आहे ते खूपच तीव्र होणार आहे, त्यामुळं आता येणारे दिवस हे कसं राहणार आहेत तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी।